नमस्कार. आज सर्वप्रथम प्रसार माध्यमांसमोर येण्याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे समन्वयक श्री प्रमोदजी जठार साहेब यांनी कणकवलीने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये रिफायनरी प्रकल्प हा कोकणातील 2 लाख रोजगार देणारा प्रकल्प असून तो नाणार परिसरामध्ये व्हावा यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. आणि त्याचबरोबर यापूर्वीच येथील या परिसरातील शेतकऱ्यांनी साधारणतः 8,500 एकर जमिनीची संमतीपत्रे ही सरकार दरबारी दिलेली आहेत असंही प्रतिपादन त्यांनी केलं. आणि या परिसरातील शेतकरी संमतीधारकांना घेऊन आपण नूतन सरकारची भेट घेणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. की 2017 साली जेव्हा रिफायनरी प्रकल्प इथे आला तेव्हापासून आम्ही सर्व शेतकरी समर्थक मंडळी या प्रकल्पाचं समर्थन करत आहोत. आणि त्या दृष्टीने जठार साहेबांनी आता जे प्रतिपादन केलंय त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही आता या राजापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री किरणजी सावंत साहेब, त्यानंतर कणकवलीचे आमदार श्री नितेश राणे साहेब, निलेश राणे साहेब आणि प्रमोदजी जठार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकणचे खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नवीन सरकारच्या भेटीला आम्ही सर्व शेतकरी आणि येथील समर्थक समिती म्हणून आम्ही जाणार आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही जमवलेली इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेली 8,500 एकर जमिनीची संमतीपत्र हे नवीन सरकार दरबारी दाखल करून हा प्रकल्प नाणार परिसरामध्येच व्हावा यासाठी आमची जोरदार मागणी राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न सुरू करणार आहोत.